रेल्वे कर्मचाऱ्यांच्या 78 दिवसांचा दिवाळी बोनस मंजूर करण्यात आलाय। 11,72,000 कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे। किल्ले रायगडाच्या पायथ्याशी शिवसृष्टी उभारणार आहे। युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी या संदर्भातली माहिती दिली। शिवसृष्टीसाठी सरकारी निधी पुरेसा नाही, सुनील तटकरे यांनी लक्ष घालावं अशी अपेक्षा संभाजीराजे यांनी व्यक्त केली आहे। लांबणीवर पडलेल्या राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले। विधानसभेसोबतच 29,000 सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार आहेत। शासनाच्या आदेशानुसार यापूर्वी 30 सप्टेंबरपर्यंत या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या। मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर राज ठाकरेंनी पोस्ट केली आहे। मागणीचा जुना व्हिडिओ राज ठाकरेंनी पोस्ट केलाय। राज यांनी लोकसभा निवडणुकीआधी मोदींसमोर मागणी केली होती। पावसाळा संपून मोसमी पावसाचा जोर कमी होताच राज्यात ऑक्टोबर हीट जाणवू लागली। विदर्भात पारा 35°C तर अलिबागमध्ये सर्वाधिक 38.9°C नोंद करण्यात आली आहे। अमरावतीच्या दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात वीज पुरवठा खंडित झाला होता। रुग्णालयातील विद्युत पुरवठा तासभर ठप्प होता। विद्युत पुरवठा बंद झाल्यानं रुग्णांच्या नातेवाईकांचा संताप पाहायला मिळाला। अजित पवारांकडून पुन्हा बारामतीतून न लढण्याचे संकेत देण्यात आले। बारामतीत जो उमेदवार देईल त्याला मी समजून निवडून द्या असं वक्तव्य कार्यकर्त्यांशी संवाद साधताना केलंय। अजित पवारांच्या वक्तव्यानंतर कार्यकर्त्यांचा गोंधळ उडाला। कर्जत मतदारसंघात राष्ट्रवादी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसलाय। पाथराजमधील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश झालाय। आमदार महेंद्र थोरवेंच्या उपस्थितीत जाहीर पक्षप्रवेश करण्यात आलाय। पुण्यातील अत्याचार प्रकरणानंतर आज गृह विभागाची महत्त्वाची बैठक होणार आहे। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही बैठक बोलावली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे। मंत्रालयातील सभागृहात दुपारी 1 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पुन्हा होणार आहे। एकाच आठवड्यात सलग दुसऱ्यांदा मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। राज्यात आणखी नवे प्रकल्प आणि गुंतवणूक होण्याची दाट शक्यता आहे। तुरुंगातील जातीभेद संपुष्टात आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं आदेश दिले। कारागृह नियमावलीमध्ये येत्या 3 महिन्यात बदल करण्याच्या सूचना केंद्र आणि राज्य सरकारला देण्यात आल्या आहेत। राज्यात अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीत वाढता सहभाग पाहता याबाबत कायद्यात बदल करण्याची गरज आहे। त्यासाठी अल्पवयीन मुलांचं वय 18 वरून 14 करण्याबाबत कायदा करण्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलंय। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि शरद पवार आज सांगली जिल्हा दौऱ्यावर आहे। मराठा समाज सांगली संस्थेच्या अमृत महोत्सवानिमित्त उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा रंगरंगोटी आणि नूतनीकरण केलेल्या सभागृहाचं उद्घाटन करणार आहेत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील दिडगाव ते सिसारखेडा रस्त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाकडून जलसमाधी आंदोलन करण्यात आले। दिडगाव ते सिसारखेडा रस्ता तातडीनं करावा या मागणीसाठी शरदचंद्र पवार पक्ष तालुकाध्यक्ष राहुल कुमार ताठे आणि दिडगाव ग्रामस्थ यांच्या वतीनं जलसमाधी आंदोलन करण्यात आले। मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील 1260 घरांच्या कामाला वेग देण्यात आलाय। 2026 पर्यंत काम पूर्ण करून घरांचा ताबा देण्यात येईल असं आश्वासन म्हाडाच्या मुख्य अधिकाऱ्यांनी दिलंय। नवरात्रोत्सवाच्या सुरुवातीलाच नारळाच्या दरात वाढ झालीय। नारळाच्या दरात प्रति शेकडा 800 रुपयांची वाढ झाली आहे। घाऊक बाजारात नारळ 30 ते 35 रुपयांवर पोहोचलंय। किरकोळ बाजारात नारळांनी 40 ते 50 रुपयांवर गेलंय। तिरुपती मंदिरातील लाडू भेसळ प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे। या प्रकरणाची न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली आहे। देशातील सर्वात मोठ्या मालेगाव कृषी महाविद्यालयाचं आज लोकार्पण होणार आहे। 600 एकर जागेतील भव्य महाविद्यालयाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। राज्यपाल नियुक्त 12 आमदारांसाठी आचारसंहितेपूर्वीचा मुहूर्त लागलाय। महायुतीतील तिन्ही पक्षांकडून नावं निश्चित झाली आहेत। मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर नावं राज्यपालांकडे पाठवली जाणार आहेत। काँग्रेस नेते राहुल गांधी 2 दिवसीय कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत। आज कसबा बावडामधील शिवरायांच्या पुतळ्याचं राहुल गांधींच्या हस्ते अनावरण होईल।
तर उद्या संविधान सन्मान संमेलनालाही ते हजेरी लावणार आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.